नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. महायुतीचे सगळे महत्त्वाचे नेते राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराला पोहोचलेत. इकडे मुंबईमध्ये महापालिकेची तयारी सुरू झाली आहे. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज मुंबईमध्ये भेट झाली. राज ठाकरेंच्या मुंबईतल्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही भावांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. जवळपास 1.5 तास दोन्ही भावांमध्ये बैठक झाली. महानगरपालिकेच्या निवडणुका आणि मुंबईमधलं जागा वाटप या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळतेय. मनसे किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाहीये. पण दोन्ही नेत्यांमध्ये निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आणि जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याचं दोन्ही पक्षाचे नेते मान्य करतात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी खरंच जर महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली असेल तर त्याचे बरेच राजकीय अर्थ निघतात. या सगळ्याचा पंचनामा आज करणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात आज सकाळपासून ही भेट होणं आणि या भेटीबद्दलच्या नेमक्या काय काय चर्चा झालेल्या आहेत या संदर्भातला हा खास रिपोर्ट. गुरुवारी सकाळी 11:30ची वेळ. उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला. साधारण 1 वाजेपर्यंत दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली. चर्चा नेमकी कशाची झाली याबाबत दोनही पक्षांच्या वतीनं कोणताही तपशील जाहीर करण्यात आलेला नाहीये. पण मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केला. ठाकरे बंधूंच्या या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत यावेळेस त्यांच्या पत्नी किंवा मुलांपैकी कुणीही नव्हतं. आमदार वरुण सरदेसाई मात्र उद्धव ठाकरेंसोबत या भेटीला उपस्थित होते. तर राज ठाकरेंचे महत्त्वाचे शिलेदारही या भेटी दरम्यान शिवतीर्थवर उपस्थित होते. राज आणि उद्धव यांच्यामध्ये नजीकच्या काळात ज्या भेटी झाल्या त्या भेटींप्रमाणे ही भेट फक्त कौटुंबिक नव्हती हे या निमित्तानं स्पष्ट झालं. दोनही नेत्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणं आणि जागा वाटप या बाबतीत वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच की काय या भेटीबाबत भाजपची प्रतिक्रिया ही समोर आली आहे. नियतीचा खेळ कसा असतो बघा. कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत. याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे. चांगलं आहे. दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही. पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार नाही. कारण आता लोकांना माहित आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीला जर निवडून दिलं तर जो विकासाचा रथ जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पासून देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आहे तो जर आपल्या शहरापर्यंत, मुंबईपर्यंत, ठाण्यापर्यंत, नागपूरपर्यंत, अमरावतीपर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष महायुतीचंच सरकार असलं पाहिजे स्थानिक पातळीवर. हे लोकांनी पक्क ठरवलंय आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंना सोबत घ्यायला काँग्रेसमधला एक गट तयार नाहीये. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आगामी निवडणुकींमध्ये ठाकरेंना सोबत न घेण्याची भूमिका घेतली. पण भाजपला विरोध करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास 7 वर्षानंतर होत आहेत। मागच्या निवडणुकीचं गणित या निवडणुकीमध्ये कायम राहील का याची शक्यता कमी झाली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी ठाकरे गट असतील, शरद पवार गट असेल, त्याचबरोबर काँग्रेस यांनी या तिन्ही पक्षांनी विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका एकत्रित लढल्या आहेत आणि या तिन्ही पक्षांना वोट बँकचा फायदा एकमेकांना झाला। आणि आता आपण आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे गणित जर बदलायचे असतील तर याचा फटका कुठेतरी काँग्रेस किंवा या तिन्ही पक्षांना मिळू शकतो। हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं सावध भूमिका घेतली होती, तर मतदार याद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसनं राज ठाकरेंची साथ दिली होती। पण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसला ठाकरेंची साथ नकोय। विरोधी पक्षांमधली ही अनबन अशीच कायम राहिली तर त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। त्यामुळे भेट जरी दोन ठाकरे बंधूंमधली असली तरी चर्चा मात्र सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आहे। विरोधकांमध्ये याची चर्चा जास्त असणार आहे, पण सत्ताधाऱ्यांना सुद्धा या भेटीबद्दल उत्सुकता बरीच आहे। या संदर्भात बोलायचंय त्यासाठी आपल्या सोबत आहे मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे। हेमंतजी नमस्कार। नमस्कार। आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सुद्धा आपल्या सोबत आहेत। मकरंदजी स्वागत आहे आपले। नमस्कार। हेमंत कुमारजी मला पहिलं तर सांगा की भेटी तर भरपूर होत आहेत, म्हणजे आता लिस्ट काढायला गेलं तर राज ठाकरे मागच्या वेळेस जसं म्हणाले तशी ती बरीच लांब आहे, आता किती काढायची अजून ती लिस्ट, पण जाहीर काही होत नाही। बरं आजच्या बैठकीबद्दल तरी सांगाल का की काय झालं, म्हणजे ही फक्त कौटुंबिक भेट होती की ही राजकीय भेट होती, याच्यामध्ये राजकीय चर्चा होती? नाही, कसं आहे की भेटी होत आहेत या महत्वाच्या, कारण तुम्हाला माहितीये की वरळी डोम मध्ये स्वतः उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की आम्ही आता जे एकत्र आले तर कायमसाठी। हो। तर त्याच्यानंतर अनेक भेटी झाल्या, एकामेकांच्या वाढदिवसाला येणं झालं, दिवाळीच्या निमित्ताने, गणपतीच्या निमित्ताने, आणि आता निवडणुका जाहीर व्हायच्या बाकी आहेत, पण राजकीय चर्चा नक्कीच झाल्या असतील। त्यामुळे यात आश्चर्य म्हणजे बघण्याचं कारण नाही। आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं आताच मी वक्तव्य ऐकलं तर नियतीचे खेळ वगैरे ते म्हणतात, पण भाजपाने एवढे खेळ केले गेल्या 11 वर्षामध्ये इथे, म्हणजे त्यांना नवाब मलिक चालले, त्यांना 70,000 कोटीचे अजित पवार चालले आणि अनेक गोष्टी, म्हणजे सांगण्या एवढी मोठी यादी आहे की नियतीचे खेळ आणि भाजपाचे खेळ, याच्यामध्ये भाजपाचे खेळ जास्त झाले गेल्या 11 वर्षामध्ये। आता राहिला प्रश्न आमच्या युतीचा, शिवसेना मनसे युतीचा, तर 2 नेते हे निर्णय घेतील। कौटुंबिक भेट आणि त्याच्यावर राजकीय चर्चाही नक्कीच झाल्या असतील। बरं, पण आज जी सगळ्यात मोठी चर्चा होती की महापालिकेच्या दृष्टीनं, जागा वाटपाच्या दृष्टीनं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली, या चर्चांना सुरुवात झालेली आहे की हे फार आधीच बोलणं ठरतंय? ते कसं आहे की जागा कोणत्या लढायचा हे लढायचं तर दोन्ही बाजूचे नेते त्यावर चर्चा करतच असतात, आणि त्या निमित्ताने उद्या त्रिभाषिक सूत्रावरती नरेंद्र जाधवांनी जे चर्चासत्र आयोजित केले त्या संदर्भातही काही चर्चा झाली असेल, आणि मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे असेल किंवा अन्य महानगरपालिका याबाबत ही चर्चा जेव्हा एकत्र यायचं ठरतं तेव्हा ह्या चर्चा होणं स्वाभाविकच आहे। बरं, पण आता हे जर दोन ठाकरे बंधू ही जर चर्चा करत असतील, दोन वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, तर याचा अर्थ असा मानायचा का की दोघांनीच पुढे जाणं हे जवळपास ठरलेलं आहे? कारण जर आणखीन कोणत्या जागा वाटपाची चर्चा असेल तर इतर पक्ष जर सोबत असतील तर ते असायला हवे होते। जर ते कोणी इतर पक्ष नसतील आणि दोन भावांमध्ये जागा वाटपाची चर्चा होत असेल तर याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना, जिल्हा परिषदांना उद्धव ठाकरेंची सेना आणि राज ठाकरेंची सेना एकत्रपणे जाणार असं जवळपास निश्चित मानायचं? नाही, तुमचा जो इशारा आहे की इतर पक्ष म्हणजे तुम्ही सरळ सरळ म्हणता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, अर्थात आता त्याचा कसं आहे की शिवसेना हा महाविकास आघाडीचा अद्यापही घटक आहे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही युती आघाडीचा कधीही घटक नव्हता। आणि याबाबत तुमच्याच म्हणण्याप्रमाणे की काँग्रेसचा एक जो गट आहे तो मनसे सोबत जाण्यास त्यांचा विरोध आहे। आता याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे। ओके, आमच्याकडून असा कोणताही कधी प्रस्ताव गेला नव्हता त्यांना, त्यामुळे ते जे निर्णय आहेत ते काँग्रेसने घ्यायचे, त्यांना यायचंय सोबत। म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळ्यांनी मिळून लढायचंय की नाही लढायचंय
किंवा ए टीम बी टीम कोणती टीम म्हणून लढायचं आहे हा त्या पक्षाने निर्णय घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे. बऱ्यापैकी आज क्लिअर केल्यात तुम्ही गोष्टी. मकरंजी बरोबर ना, कारण दोन्ही भावांच्या भेटी होत असताना चर्चा खूप होत आहेत, पण अर्थात या भेटी होत असताना सुद्धा राजकीय आम्ही दृष्ट्या एकत्र येतो याची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, किंवा राजकीय दृष्ट्या एकत्र येत असू तर आमची पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे याची अधिकृत घोषणा नाहीये. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर चर्चा होतात आणि एक एक पाऊल पुढे जाते असं आपण म्हणतो खरं, पण अधिकृतपणे सांगितलं जात नाही. आज जेव्हा ही भेट झाली दोन भावांमध्ये त्यावेळेस काय चर्चा झाली आहे याच्या चर्चा आपण सगळ्यांनी केलेल्या. तुमचं राजकीय आकलन काय आहे याच्या संदर्भातलं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की ब्रेकिंग न्यूज ती नाहीये की भेट होतीये, एकदा होऊन गेली की हे दोघं एकत्र आले आणि भेटले आणि मग पुढच्या भेटी होत गेल्या. आता जसं मनसेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की मुद्दा कुठे सुरू होणार आहे चर्चेचा, की बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ज्यावेळी युती एकत्र होती, शिवसेनेत फूट पडली नव्हती. साधारणपणे या दोन्ही पक्षांचे साधारण मतदार आणि त्यामुळे मतदारसंघ साधारण समान असतात. आता ही विशेषतः मुंबई महापालिका किंवा महानगरपालिकांच्या स्तरावर होणार आहे काय की मनसे आणि शिवसेना या दोघांची एक मानसिकता आहे. म्हणजे कार्यकर्ते वेगळे असले, आता पक्ष म्हणून दोन वेगळे असले तरी साधारण मुंबईतले प्रभाग किंवा वॉर्ड रचना जे त्यातले दोघांचे मतदार ठरलेले आहेत, समर्थक हितचिंतक ठरलेले आहेत. तिथलं जागा वाटप हा खरं म्हणजे या दोन पक्षांच्या करता कळीचा मुद्दा ठरणार आहे. दुसरं, बिहारच्या निवडणुकांचा निकाल नुकताच लागलेला आहे आणि बिहारच्या निवडणुकांचा निकाल भाजपानुकूल आहे, तो काही मविया अनुकूल नाहीये. आणि बिहारच्या निवडणुकांचे निकाल लागण्यापूर्वी ह्या सगळ्या मवियाच्या कार्यक्रमातनं किंवा मविया राज ठाकरेंबरोबर दिसायला लागली होती. युती अधिकृत आहे का नाही हा मुद्दा स्वतंत्र आहे, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी काँग्रेसला त्याचा फटका बिहारला बसलेला आहे. त्यामुळेच काँग्रेसनी काहीशी सावधगिरीची भूमिका इथे घेतलेली की मनसे बरोबर जायचं असेल तर काय, कारण मनसेचा मुद्दा ठाम आहे आणि तो त्यांनी ठाकीवपणे मांडलाय, मराठीचा मुद्दा. काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला मराठीच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवणं सोयीचं आहे का, त्याच्यामुळे आत्ताचं जे चित्र आहे त्यात शरद पवारांची जी काही भूमिका असेल हा मुद्दा वेगळा आहे. पण मग हे सगळं लक्षात घेता दोन सेना म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणं असा काही वेगळा प्रयोग मुंबईत होऊ शकतो का? परत एकदा असा प्रयोग होत असताना 7 वर्षानंतर निवडणुका होणार आहेत. खाली कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्याच्यामुळे जेव्हा युती होते तेव्हा खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची शक्यता थोडी कमी होती, कारण युतीत एकमेकांना जागा सोडाव्या लागतात, ते वाटप करावं लागतं, हे सगळ्या पक्षांना लागू होतं. त्यामुळे आगामी काळातलं ते विशेषतः या दोन पक्षांचं जे एकत्र येणं आहे किंवा अधिकृत घोषणा कधी होईल हा मुद्दा आणखीन बदलू. पण होणाऱ्या ज्या चर्चा आहेत त्या परत एकदा या प्रभाग तिकीट वाटपाशी येऊन थांबतील आणि त्याच्यामुळे कदाचित अशी भूमिका सोयीची घेतली जाते की 4 पक्ष एकत्र येण्यापेक्षा आपल्या दोघांचं तिकीट वाटप अधिक सोयीचं करून घेता येईल का, आपले प्रभाग ठरवता येतील का, आणि मग कदाचित स्ट्रॅटेजिकली म्हणजे सगळे मिळून एकत्र येणार नाहीत मविया म्हणून, मग मनसे आणि शिवसेनेच्या जागा ठरल्यानंतर उरलेल्या जागांच्या बाबतीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या बरोबरची काही बोलणी वेगळ्या पद्धतीने करता येईल का, अशा प्रकारची चाचपणी करता येईल. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईची अस्मिता किंवा भावनिक मुद्दा जरी मराठी असला तरी सुद्धा मराठीच्या बोरोवरीने विकासाचा काही अजेंडाही द्यावा लागेल. म्हणजे मराठी हा भावनिक मुद्दा आहे, तो अस्मितेचा मुद्दा आहे, तो मांडावा लागेल. पण मुंबईच्या विकासाच्या करता ज्या प्रकारचा मुंबईचा विस्तार होतोय, लोकसंख्या वाढ आणि सगळ्या महानगरातच लोकसंख्या वाढ होणार आहे, पण अशा प्रकारे विकासाचा काही एक आपल्याला किमान मुद्दा देता येईल का, ज्याच्यामुळे आपण जो विकासाचा मुद्दा मांडू त्याला काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला हो म्हणावं लागेल आणि काही तडजोड निघेल का, अशा प्रकारच्या चर्चा, काही स्ट्रॅटेजी आणि कुठलाच पक्ष आपली धोरणं किंवा स्ट्रॅटेजी अशी एका लगेच भेटीनंतर उघड करता येत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे वेगवेगळे अंदाज वर्तवणं आणि त्या अंदाजाच्या अर्थाने चर्चा घडवणं हे आपण करू शकतो. पण सर याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा खूप गमतीशीर आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की अधिकृतपणे कुणी माहिती दिलेली नाहीये, पण अधिकृतपणे कुणी हेही येऊन म्हणत नाहीये की नाही आमच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा अजिबात झालेली नाहीये. म्हणजे झाली असं जर सांगत नसतील तर नाही झाली असंही सांगायला कुणी पुढे येत नाहीये, त्याच्यामुळे चर्चा होणार. पण आता यातला मुद्दा असा आहे की जर अधिकृतपणे जागा वाटप झालेला नाही असंही म्हणत नसतील तर दोनच पक्षांनी एकत्र येऊन जागा वाटपाच्या चर्चा करणं ही स्ट्रॅटेजी आहे की हा बाकीच्या 2 पक्षांवर दबावाचा मुद्दा आहे? असं आहे की शेवटी आपल्या मित्रपक्षांवरच दबाव टाकावा लागतो. आता आपण नगरपालिकाच्या निवडणुकात बघतायत काय प्रकारचं पक्षांतर चाललंय, कोणी इकडनं तिकडे कोणी तिकडनं इकडे, काल गेलेला आज येतो, परत आज जाऊन परत येतोय. त्यामुळे मित्र पक्षांवर दबाव टाकणं हा पहिलाच धोरणाचा भाग आहे, तो त्या पद्धतीने चाललेला आहे. आणि दुसरं परत एकदा
काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला असं दाखवून द्यायचं असेल या दोन पक्षांना की बाकी ठीक आहे की आता आपण बघूया म्हणून एकत्र आहोत, आता आम्ही सत्तेत नाही आहोत, शिवसेना फुटलेली आहे, तरी सुद्धा मुंबईचा जो मतदार आहे किंवा मुंबईचा जो मराठी माणूस आहे तो आजही आमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर तुलनेत कमी आहे. त्यामुळे ते आपलं स्थानही त्यांना कुठेतरी भक्कम आपली पोझिशन करून घ्यायची असेल आणि त्यामुळे आम्ही आता हळूहळू जागा वाटपाच्या दिशेने चाललेलो आहे. आमचं हळूहळू ठरतंय असा संदेश, म्हणजे तो केवळ काही विरोधकांना म्हणजे आत्ताच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीला तो संदेश देणं हा याचा केवळ भाग नाहीये, तर आपल्या मित्रपक्षांना येते की आम्ही आता जमवण्याच्या मनस्थितीत आलो, जुळवून घेऊ. काही वादाचे मुद्दे असतील ते केव्हा बाजूला ठेवायचे ते आम्ही ठरवू. आता तुम्ही दोघांनी ठरवा की एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एक ताकद उभी करायची काय. परवा म्हणजे संविधान दिनाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी जो शिवाजी पार्क मध्ये मोठा मेळावा केला याचाही संदर्भ आहे. कारण मुंबईतला हा जो एक मतदार आहे तो जो भाजपच्या बरोबर जात नाही तो मतदार कोणाबरोबर जाईल. त्यामुळे सगळ्याच आपल्या मित्र पक्षांना आणि विरोधी पक्षांना एकाच वेळी इशारा देण्याकरता ही आजची भेट असू शकते. बरं, हेमंत कुमारजी, तर मला सांगा की खरं तर 7 वर्षांनी या निवडणुका होत आहेत, म्हणजे आणि मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचा पॉलिटिकल ग्राफ कम्प्लिटली बदललाय, म्हणजे पूर्णतः बदललेला आहे. त्याच्यामध्ये राजकीय पक्षांसाठी पण तो बदललेला आहे आणि मतदारांसाठी पण बदललेला आहे. हा ग्राफ बदललेला असताना आता ही जी रिस्क घेतली जाते, रिस्क हा शब्द कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण तुम्ही एक मोठा शिफ्ट घेताय की 20 वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ परत एकत्र येत आहेत आणि आता ते दोन्ही भाऊ एकटेच निवडणुकीला सामोरं जाण्याचं म्हणतात. आपण मुंबई पुरतच मर्यादित ठेवूया कारण तीच निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे सगळ्यांसाठी. तर ही इतकी मोठी रिस्क घेत असताना कोणकोणते फॅक्टर्स तुम्ही विचारात घेताय? कारण तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस नसेल येत सोबत तर ठीक आहे, पण काँग्रेस नसेल येत सोबत तर त्याच्यावर पूर्णतः फुल्ली मारायची की प्रयत्न करायचे? नाही, बघा कसं आहे ना की काँग्रेस हा आम्ही सध्या तरी मला वाटत नाही आम्ही तो मुद्दा चर्चेत घेतलाय. ओके, पण महाराष्ट्र, मुंबई या बाबतीत किंवा मराठी माणसाचे जे अस्तित्व या मुंबईतलं आता जे धोक्यात आलेलं आहे आणि ज्या प्रकारे भाजप म्हणजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेणं किंवा भाषिक अस्मिता असू दे किंवा सांस्कृतिक याच्यावरती जो घाला घातला जातोय तो कुठेतरी टिकवणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं फक्त आपलं भौगोलिक अस्तित्व राखण्याबरोबरच की भाषिक अस्मिता असेल किंवा मराठी माणसाचं अस्तित्व असेल. मला सांगा ना की कबूतरखान्याच्या एका छोट्या विषयावरती, म्हणजे कबूतरखान्याचा विषय गंभीर आहे, पण त्या विषयात भारतीय जनता पक्षाचे एक मंत्री उतरतात एका विशिष्ट समुदायाच्या बाजूने. हे कुठेतरी म्हणजे धोकादायकच आहे. आज जवळपास 84 नगरसेवक हे अमराठी आहेत. अशा वेळेला या मराठी आणि मुंबईचं अस्तित्व कुठेतरी टिकवणं हे गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि आता महानगरपालिकाही प्रशासकीय असल्यामुळे त्यांच्याच हातात असल्यासारखी आहे आणि ज्या प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत की ज्या प्रकारे म्हणजे पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेला आपले मुद्दे काय असावेत तर विकासाचे असायला पाहिजेत, पण तिथे खान आणि कुरेशी असे मुद्दे काढून जर निवडणुकीचे प्रचार चालवणार असतील तर मला वाटतं जर म्हणजे तुम्ही आता म्हणालात की काँग्रेसला, मला वाटतं काँग्रेसला आणखीन भाजपला नेहमी हे असतं की भाजपला सोबत घेतलं तर मग उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मतदाराचं काय होणार, तिथल्या मतदाराचं काय होणार. अरे पण तुम्ही या महाराष्ट्रात तुमचा पक्ष आहे, तिथे तुम्ही निवडणुका लढवता, तिथल्या मराठी माणसांचा विचार करायचा आहे की तुम्हाला त्या बिहार आणि उत्तर प्रदेशचा विचार करायचा आहे. त्यामुळे आमचा जो विचार आहे तो इथला महाराष्ट्र, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमची बाउंड्री एकच आहे. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विचार नाही करत आहे, आम्ही मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचाच विचार करतोय. मग इथले उद्योगधंदे असतील किंवा इथले सगळे प्रश्न असतील. म्हणजे हेमंत कुमारजी तुम्ही सरळ सरळ हा इशारा देताय की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही तसूभरही हटणार नाही आणि तरीही जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काँग्रेसने 2 पावलं इथं मागे यावं. बघा, हा काँग्रेसने पुढे व मागे व्हा, म्हणजे मी आधीही म्हटलं की तुम्ही काय करायचंय, म्हणजे भाजपच्या विरोधात तुम्ही एकत्र लढण्यासाठी एकत्र येणार असतील तर त्यांचा विचार त्यांनी करायचा आहे. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, तो एक देशव्यापी पक्ष आहे. त्यांनी काय विचार करायचा, तुम्ही आमच्या सोबत येणार आहे की कसं येणार आहे ते त्यांनी ठरवायचंय. मग तुम्ही आमच्या सोबत न येता तुम्हाला बी टीम सारखं काम करायचं आहे, सी टीम सारखं, तुमचा विचार तुम्ही करायचा आहे. कारण मला वाटतं त्यांच्या शीर्ष नेतृत्वाने काय निर्णय घेतला तर मला त्याचं काही माहिती नाही, पण इथला एक गट म्हणतोय, काही जण म्हणतायत
की यांच्यासोबत गेलं पाहिजे, काही म्हणतात विरोधात गेलं पाहिजे, म्हणजे आपण त्यांच्यासोबत न गेलेलं बरं. तो त्यांचा निर्णय येतो. पण आमचा निर्णय एक पक्का झालेला आहे की आम्हाला काय करायचंय आणि त्या मुद्द्यावर आम्ही हटणार नाही, ही तुमची भूमिका स्पष्ट आहे या निवडणुकीसाठी. 100% आमच्या म्हणजे आमचा डीएनएच मराठी आहे, महाराष्ट्र आहे. ठीक आहे मकरंजी, म्हणजे आता गंमत अशी आहे की भाजपनं आपली भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे. दोन गोष्टींनी ती स्पष्ट झालेली आहे. खान मुंबईचा महापौर व्हावा का असा प्रश्न उपस्थित केला आणि मग दुसरीकडे सांगितलं की एक हिंदूच मुंबईचा महापौर होईल. म्हणजे याचा अर्थ मराठीच्या मुद्द्यावर आपली काय भूमिका आहे हे भाजपनं जवळपास स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे शिवसेना आणि मनसे, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी आपली मराठीच्या मुद्द्यावरची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर हे दोनही पक्ष एकमेकांसमोर काय असतील हे स्पष्ट झालेलं आहे. आता काँग्रेसच्या याच्यामध्ये जर फरफट होत असेल तर जसं आता यांनी सांगितलं हेमंत कुमारांनी, काँग्रेसला हे ठरवावं लागेल की महाराष्ट्रापुरती जर निवडणूक लढवायची असेल, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील तर त्याला निकष तुम्ही दिल्ली आणि उत्तर मधल्या राज्यांची लावायला गेलात तर मग फरफटच होणार आहे. बरोबर आहे. आता हेमंत कुमार कांबळे साहेब जे म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे, ते असं म्हणत नाहीत की आजच्या मीटिंगमध्ये काय झाले, पण त्यांनी जे सूचित केले ज्याच्यावर अर्थ हाच निघतो की आता मुद्दा शिवसेना नाहीये तर कदाचित मुंबई महापालिकेच्या मवियाच्या सगळ्या बैठका जर एकत्र झाल्या तर त्यात मनसेचा अप्पर हँड चर्चेत राहील किंवा ते टर्म डिक्टेट करतील. बिहार निवडणुकीचा हा इफेक्ट आहे की आता काँग्रेसनी धोरण घ्यायचंय की तुम्ही एकीकडे असं म्हणत होतात की आम्ही राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे एका प्रादेशिक पक्षासारखी आम्हाला भूमिका घेता येत नाही, भाषिक राजकारणाच्या आधारे आमची भूमिका मांडता येणार नाही. पण आता मुंबईत जर काही ठरवायचं असेल तर ते आम्हाला ठरवू द्या, कारण इथे मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की एकतर काँग्रेसला काही प्रमाणात सरेंडर व्हावं लागेल या दोन पक्षांपुढे, अन्यथा ह्या दोन पक्षांनी काहीसं आम्ही स्वतंत्रपणे जाऊ शकतो असं सूचित करायला सुरुवात केली. आता इथे मुद्दा असा येणार आहे की शरद पवार यांची जी मुंबईतली ताकद आहे ती काय भूमिका घेणार, ते काही म्हणजे पॅचवर्क करण्याचा प्रयत्न करणार, समन्वयाची भूमिका घेणार, की दोन ठाकरेंनी परत एकदा स्वतंत्रपणे म्हणजे एकत्र आले आणि स्वतंत्रपणे जायचा जो विचार करतायत ते काहीसं राजकीयदृष्ट्या योग्य ठरेल आणि नंतरचं चित्र निकालानंतरचं आपण बघू अशा भूमिकेत जाणार का. परत म्हणजे आत्ताचा जो बॉल आहे यांच्या युतीचा मवियाच्या तो काँग्रेसच्या कोर्टात ढकलण्यात मनसे आणि शिवसेनेची आजची भेट काही प्रमाणात यशस्वी झाली असं म्हणावं लागेल, कारण जागा वाटपाच्या चर्चा होणं ही सुद्धा ही यशस्वीतेची एक पुढची पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरीकडे मनसेनं आपला मराठीचा मुद्दा हाच स्ट्रॉंग मुद्दा असेल हे स्पष्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये गडबड कुठे होऊ शकते, गडबड होईल मतदार याद्यांच्या घोळावर, कारण मतदार याद्यांच्या घोळावर हे तीनही पक्ष एक साथ आहेत, सगळ्यांचं सेम मत आहे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ज्याचा निवडणुकांवर परिणाम होतो. त्यामुळे काँग्रेसला या मुद्द्यांवर जर हे बाकीचे पक्ष आपल्यासोबत हवे असतील तर बाकीच्या पक्षांचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर एक पाऊल मागे येण्याची काँग्रेसची तयारी आहे का, आणि जर ती असेल तर कदाचित आज जे दोन पक्ष चर्चेला बसले होते त्याची संख्या उद्या वाढू शकेल. पण जर इथं काही जुळवाजुळव झाली नाही या मुद्द्यांवर तर एका मुद्द्यावर आम्ही सोबत आहोत, दुसऱ्या मुद्द्यावर आम्ही सोबत नाही आहोत, अशा द्विधा मनस्थितीमध्ये हे सगळे विरोधी पक्ष निवडणुकीला सामोरे गेले तर त्याचा फायदा कुणाला होईल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अर्थात महानगरपालिकेचं मैदान अजूनही दूर आहे, या चर्चेच्या प्राथमिक फेऱ्या असतील आणि जसं मी मगाशी बघितलं कदाचित ही फक्त प्रेशर टॅक्टिक्स असू शकते ज्याचे परिणाम सुद्धा आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये दिसतील. आपण दोघेही जण या चर्चेत सहभागी झाला, दोघांचे मनापासून आभार. आणि यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.